नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण बघू शकताय की आपण तरडगाव या ठिकाणी आलेलो आहोत. माऊलींच्या पालखीचा मुक्काम काल रात्री लोणंद या ठिकाणी होता. लोणंदवरून माऊलीची पालखी आता तरडगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. आपण आता इथं पाठीमागं पाहू शकता की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज संध्याकाळी तरडगाव या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सर्व लोक दर्शनासाठी थांबलेले आहेत. त्याचबरोबर आता आपल्यासोबत तिथले काही वारकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय आपलं? मी आप्पासाहेब कुंभार, माजी सैनिक. बर, कुठून आलात? आम्ही तालुका वाळवे, जिल्हा सांगली, निर्ले गाव. निर्ले गावातून आलात. हा. हे सर्व तुमच्या सोबतचे आहेत का? हो, हे सगळे आपल्या सोबतच आहेत. बर, किती वर्षाची परंपरा आहे तुमची? 13 वर्षाची परंपरा आहे. अखंड न खंड पडू देता? हा, अखंड खंड 13 वर्षाची परंपरा आहे. सन जनाका दिंडी 16 निर्ले. किती लोक आहेत दिंडीमध्ये? आमच्या 150 लोक आहेत. त्याच्यामध्ये महिला किती आहेत? महिला 80-90 आहेत. त्या पुरुष पुरुष 40 वर आहेत. बर, म्हणजे महिला आरक्षण इथे दिसतंय. महिला आरक्षण आहे. हा, हा. लाडकी बहीण दिसत्या. मावशी, काय वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय? होय, बर, काय त्रास? काय सुद्धा त्रास नाही. पांडुरंग आमच्या संगच आहे. पहिल्या वारीमध्ये आणि आताच्या वारीमध्ये काय फरक वाटतोय? पहिल्या वारीला वाय जरा दुःख सहन झालं, पण आता काही सुद्धा नाही, त्रास होत नाही. बर, रस्ते छान आहेत छान अगदी. आहेत रस्ते. तुम्हाला काय वाटतंय? काय वाटत नाही, चांगलं वाटतंय. साडी कोड लाडकी बहीण. लाडकी माऊली आहे का? सगळ्यांनी एक कोड केलाय. बरोबर आहे. किती महिला आहेत सगळ्या टोटल? 80 महिला आहेत. त्या पुढे गेल्या. त्या ठिकाणावर गेल्या. त्या पुढे सगळ्यांनी एकसारखं? हा, एक सारख्या साड्या आहेत. युनिफॉर्म सगळे 80 साड्या त्या पुढे गेल्या ना. आम्ही एवढ्यात राहिलो. आमच्या दिंडी चालकानं लाडकी माऊली योजना काढल्या. सगळ्या महिलांनी एक सारखा ड्रेस दिंडी चालकांनी दिलेत. दिंडी चालकाने दिला? हा, बर, पहिल्याच वर्षी दिंडीत आलो, त्यामुळे फार फार आनंद वाटतोय मनाला. दिंडी चांगलं चालक वाटतंय. नरोटे. कोण आहे? अरुण अवताडे. अरुण अवताडे. हा, बाळातून नवरोटे. बरोबर. अध्यक्ष आहेत राजू पाटील. आणि त्याचे खजिनदार आहेत बाळासाहेब नरोटे. घरची आठवण होत नाही. हरिनामाचा गजर सारखा रात्रंदिवस चालू असते. बर, कितवा मुक्काम आहे आता? आता ह्यो 7वा-8वा आता असेल. 10वा मुक्काम. हा. कसं वाटतंय मग? काय? छान वाटतंय. मागची आठवणच येत नाही. बर. तुम्हाला काय वाटतंय? आनंद वाटतंय. आनंद वाटतंय? होय. काय त्रास, पाय दुखी, काय काय नाही. काय सुद्धा नाही? माहेरला जायचंय म्हणल्यावर पाय कशाला दुखतील भाऊ? पाय दुखणार नाही? नाहीच दुखणार. माहेरी जायचंय म्हणल्यानंतर बर बर बर. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. रस्ते सगळे एक नंबर आहेत. अजिबात चालताना काही त्रास होत नाही. एका बाजूने ट्रक जातात, एका बाजूने दिंडी जाते. अजिबात त्रास होत नाही. बदल झालाय? बदल झालाय, चांगला बदल झालाय. आणि अजून पण बदल होईल अशी आमची अपेक्षा आहे. हा, पांडुरंगाच्या कृपेनं इथून पुढे चांगलंच होणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर काय मागणं कराल विठुराया? काहीच मागा नाही. आम्ही तुझ्याकडे यावं दिंडीत नाही. वर्षानुवर्ष हाय असं चांगलं यावं तुझ्या घरी मंदिरात. एवढं काही सुद्धा मागणं नाही. दर्शनाची आस. तुझ्या दर्शनाची आस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपण आता या ठिकाणी पाहिलं की तरडगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा मुक्काम आज होणार आहे इथं. त्याचबरोबर आपल्याला इथं जमलेल्या वारकऱ्यांनी त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली. कॅमेरामन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, तरडगाव.